नमस्कार रसिक हो. सगळे नर्तक जेव्हा आपली कला सादर करतात, सुरुवातीला नटेश्वराला अभिवादन केलं जातं, गुरुना अभिवादन केलं जातं, जे साथीदार वादक आहेत त्यांना अभिवादन केलं जातं, प्रेक्षकांना अभिवादन केलं जातं. पण या सगळ्या अभिवादनामध्ये एक सगळ्यात महत्वाची प्रार्थना असते आणि ती म्हणजे भूमिवंदना. आपण इतर प्रार्थनांविषयी सुद्धा ओघात कधीतरी जाणून घेऊच, पण आज आपण समजून घेतोय भूमिवंदना. ती अशी आहे: समुद्र वसने देवी, पर्वत स्तनमंडले, विष्णु पत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शम क्षमस्व मे, पादस्पर्शम क्षमस्व मे. अर्थात जिचं वस्त्र समुद्राचं आहे, पर्वत हे जिचे स्तनाकार आहेत, अशी विष्णूची पत्नी भूदेवी. आता मी जर माझी कला सादर करते आहे तर तिथे माझा पादस्पर्श मी करते आहे, माझ्या चरणाचा आघात तिच्यावर होतो आहे, तर मी सुरुवातीला तिला नमन करते, तिची क्षमा मागते आणि मग कलाविष्कार सादर करते. नृत्यकलेच्या सुरुवातीला ही जी भूमिवंदना सादर होते त्यातून खरं आपण सगळ्यांनीच शिकण्याजोगं आहे. नर्तकांना कला सादर करण्यासाठी भूमीला स्पर्श करावा लागतो, पण त्याप्रमाणे आपल्यालाही आपलं अख्खं जीवन हे या जमिनीच्या आधारेच जगता येतं. म्हणूनच कदाचित आपल्या परंपरेमध्ये सकाळी उठल्यानंतर जसं कराग्रे वसते लक्ष्मी म्हटलं जातं, तसंच समुद्र वसने देवी हा श्लोक सुद्धा म्हटला जातो. कारण आपण या पृथ्वीवर पाऊल ठेवून तिच्या आधाराने उभे राहतो, तिच्यातूनच आपल्याला भरण पोषण मिळणारं सगळं काही मिळतं. ती जर थरथरली, एक भूकंप आणि आपले उभारलेले सगळे इमले कोसळतात. त्यामुळे जमिनीविषयी, पृथ्वीविषयी, भूमातेविषयी ही कृतज्ञता मनात बाळगायला शिकूया. कारण हा केवळ कलेचा प्रश्न नाही, हा जगण्याचा प्रश्न आहे, हा वृत्तीचा प्रश्न आहे, हा मूल्यांचा प्रश्न आहे. आपल्याला आधार जिथून मिळतो ना, त्याविषयी कृतज्ञता बाळगायला शिकायला हवं. हेच कदाचित आजच्या या गोधडीच्या भागातून आम्हाला मांडायचंय. काही अधिक उणं बोललो असू तर क्षमा करा, पण भूमीचा, या पृथ्वी मातेचा आदर राखूया आणि तिच्यातून उमलून येणाऱ्या या सगळ्या सृष्टीचं सौंदर्य जे आहे त्याच्यासह छान जगूया.